नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। आता मी निघालो रानात देवाला पाणी घालायला आणि उशीर किती झालाय? 10 वाजलेत। पाऊसच उघडला नाही, मी तरी काय करणार। चला तर मित्रांनो, आता इथं आहे रोटीचे फुलं। आता रोटीचे फुलं घेऊ हनुमानाला। रोटीचे फुलं घेऊ हनुमानाला वाहायला। तर मित्रांनो, आता चाललो तर आपण हनुमानाकड। वार आला की झाडाची पाणी अंगावर पडतं या। बघा, पाऊस पडलाय, झाडे सगळे हिरवेगार दिसायलेत। पाऊस उलिली चालूच आहे बघा मित्रांनो। आमच्या इकडे पाऊस तर रोजच येतोय आणि नदीला काय पाणी अजून गेलं नाही। आलोच बघा आता हनुमानाच्या मंदिरावर। माऊली 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 माऊली। आता करू देवपूजा। बघा आता चौकड शिवार। तर मित्रांनो, झाली देवपूजा। मस्त पैकी झाली देवपूजा। आता तुम्हाला एक मस्त पैकी एक कहाणी सांगतो मज्जे के साथ। मित्रांनो, एका जंगलात एक तलाव असतं आणि त्या तलावात काही बेंडकर राहत असतात आणि तिथं हत्ती पाणी प्यायला येतो। आणि हत्ती पाणी प्यायला आला की एका बेंडकाला वाटतं, ह्या हत्तीसारखं व्हायला काय करावं लागेल बरं, होईल का मी ह्या हत्ती एवढा? बाकीचे बेंडकं म्हणले, कसं हत्तीसारखं होता येईल? तो म्हणला, मी काय करतो, पोटभर पाणी पितो, मोठा होतो, मग ह्या हत्ती एवढा होईल। बाकीचे बेंडकं म्हणले, अरे कसं होशील? होतोय म्हणला, बघा तर तुम्ही। मग तो बिंडूक पाणी प्याला, टम फुगला, म्हणला, दिसतोय का मी हत्तीसारखा? बाकीचे बेंडकं म्हणले, नाही। अजून जास्त पाणी प्याला, दिसतोय का मी हत्तीसारखा? नाही। अजून जास्त प्याला, दिसतोय का मी हत्तीसारखा? नाही। अजून जास्त प्याला आणि फुटला। पाणी मर्यादा बाहेर पिले, फुटला ठो दिशी। पण तो हत्ती एवढा झाला नाही। तसं काही माणसं मोठ्याची बराबरी करतात, त्यांच्यासारखं राहायला बघतात, त्यांच्यासारखी गाडी घ्यायला बघतात, त्यांच्यासारखा बंगला बांधाय बघतात। पण जसं तो बेंडूक हत्ती एवढा होता वेळेस फुटला, तसं श्रीमंताची बराबरी करून गरीब फुटतात, म्हणजे बर्बाद होतात। मग बेंडूक बी गेला आणि हत्ती बी गेला, असं होऊ नये। तर मित्रांनो, एक मजेदार कहाणी सांगितली तुम्हाला। तर भेटू उद्याच्याला नाही, संध्याकाळच्याला। दररोज संध्याकाळी एक स्वयंपाकाचा व्हिडिओ आणि एक शेतातला मस्त असा वातावरणाचा व्हिडिओ। तुम्हाला रोज 2 व्हिडिओ मी
कुठल्याही परिस्थितीत टाकील. कृपया तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला मदत करा. धन्यवाद. भेटू उद्या.